तब्बल 5 महिन्यानंतर आता विशाळगडावरची संचारबंदी उठवण्यात आली आहे आणि विशाळगड तसेच विशाळगडच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून विशाळगडावर ही संचारबंदी लागू केलेली होती। पर्यटकांना सुद्धा गडावर जाता येत नव्हतं। अखेर ही संचारबंदी आता उठवण्यात आली आहे। मात्र संचारबंदी उठवताना जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना अनेक अटीही घातलेल्या आहेत। काय नेमकी या ठिकाणची परिस्थिती आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। तब्बल 5 महिन्यानंतर विशाळगडावर लावण्यात आलेली जी संचारबंदी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सकाळी 10 ते 5 या वेळेत विशाळगडावर जाण्यासाठी पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे आपण पाहतो की पर्यटक जे आहेत ते 10 नंतर या ठिकाणी विशाळगडावर जाताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतो की तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत कोणतं साहित्य आहे त्याची सुद्धा माहिती पोलीस प्रशासन घेऊन या ठिकाणी पर्यटकांना सोडत आहे। सुरुवातीला आपण पाहतो की 10 ते 5 ही वेळ देण्यात आलेली आहे। येत्या काळात आपण पाहतो ही वेळ वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण सध्या मात्र जी परवानगी मिळालेली आहे ती 31 जानेवारीपर्यंत मिळालेली आहे। त्यामुळे एका प्रकारे दिलासा मिळाला असं आपल्याला म्हणता येईल। कॅमेरामॅन प्रताप नाईक, झी 24 तास, विशाळगड।